नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आंदोलन केलं जातंय। चाकण संगमनेर सिन्नरमध्ये काही काळ चक्काजाम आंदोलन करण्यात येतं। 2 ते 2.5 तासांनंतर हे आंदोलन अखेर संपले। आंदोलन संपल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झाली आहे, तर प्रस्तावित रेल्वे मार्ग बदलल्यानं स्थानिक संतप्त झाले। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गे करण्याची मागणी आहे। पुणे आणि नाशिक या 2 महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित अशा सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गावरून आता संघर्ष पेटलाय। पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलण्याचा निर्णय झाल्यानं सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले। जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे, संगमनेर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर बाळासाहेब थोरात, सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा इथं समृद्धी महामार्गावर सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। नाशिक पुणे महामार्गावरील चक्काजाम आंदोलन अखेर संपले। तब्बल 2 ते 2.5 तासांनंतर हे आंदोलन संपल्याची माहिती समोर येते। तर नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी हे आंदोलन केलं जात होतं। आंदोलन संपल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून हे आंदोलन सुरू होतं। सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात, खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जात होतं। नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। त्यामुळे चाकण संगमनेर सिन्नरमध्ये हे आंदोलन केलं जात होतं। समृद्धी महामार्गावर सत्यजित तांबेंनी ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळालं। नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी हे आंदोलन पुकारलं गेलं। चाकण संगमनेर सिन्नरमध्ये काही काळ चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। 2 ते 2.5 तासांनंतर आंदोलन संपलंय। नाशिक ते पुणे जो रेल्वे मार्ग आहे तो रेल्वे मार्गाचा मार्ग बदलल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज जे आहेत विविध ठिकाणी संगमनेर असेल, सिन्नर असेल, त्याचबरोबर चाकण पर्यंत जे आहेत विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। जवळपास 2 ते 2.5 तास जे आहेत हे आंदोलन सुरू असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्ग असेल, नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक जी आहे ती ठप्प झाली आहे। आता हे आंदोलन जे आहे पूर्णतः स्थगित करण्यात आलं असून या ठिकाणी आता वाहतूक पुरवठा सुरळीत झालेला आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता संगमनेर, अहिल्यानगर।